मित्रांनो, पाठीमागे जे डोंगर दिसतंय तुम्हाला, या डोंगरामध्ये ह्या सरांनी, निर्डे सरांनी एकदम अशा पद्धतीचं नंदनवन फुलवलेलं आहे। या ठिकाणी 1000 आंब्याचे झाडं जे की पूर्णपणे मुरमाड माळरानावर आणलेले आहेत। हे ते कसं काय शक्य करू शकले याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात। म्हणजे या ठिकाणी पाण्याची काय सुविधा केली तुम्ही? मेहरबान सुंदरराव साहेबांना मोहकडच्या तळ्यावर तळ केल्यामुळे आम्हाला थोडीशी पाण्याची व्यवस्था झाली। अच्छा, आमच्याकडे अगोदर पाणी नव्हतं, काही नव्हतं, पाणी प्यायला पाणी मिळत नव्हतं। आणि तुम्ही आज जवळपास 1600 आंब्याचे रोप लावले तर माझ्याकडं 4 इंची 2 पाईपलाईन आहेत। हां, तिथं तळ्यात तिथं विहीर खोदून 4 इंची हे करून 7.5च्या 2 मोटर आहेत। म्हणजे सुंदरराव सोळंके साहेबांनी जे तळ बांधलेलं होतं त्याच्यामुळेच झालं हे, नाही तर त्याच्यामुळे आपल्यासारखे शेकडो शेतकऱ्यांना या ठिकाणी नंदनवन फुलवता आलेलं आहे। हो हो. तर आणि तुम्ही धन्यवाद म्हणत आहात की हो, त्यांचे धन्यवाद, आभार, म्हणजे काही केलं ना आपले त्यांचे उपकार उपकार नाहीतच, फिटणार नाहीत. फिटणारच नाहीत। आणि त्याच्यानंतर जोड मला धैर्यशील काकानं शेतीमध्ये हे केलं, आणलंय, म्हणजे शेतीमध्ये आणलेलं आहे। त्यांच्यामुळेच आलो मी। मला शेतीची आवड नव्हती, काही नव्हती। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं माणसाचं नाव निघायला पाहिजे। चांगलं काम जर केलं तर माणसं असं नाव घेत येतच। आणि या ठिकाणी निर्डे सरांनी एकदम सुंदर पद्धतीचं हे स्ट्रक्चर उभा केलंय। आणि सोळंके साहेबांचे जे आशीर्वाद आहेत हे आपल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघामधील भरपूर अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि अशा पद्धतीचे जे काही फायदे आहेत ते भेटलेले आहेत। बघा मित्रांनो, कशा पद्धतीने सुंदर पद्धतीची ही बाग आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळत आहे। आणि शेतकरी पण एकदम खुश आहेत की त्यांच्यामुळं आज त्यांच्या पूर्ण कुटुंबाला जी काही गरज होती, समजा शेतीची म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीची, ती पूर्णपणे करता आलेली आहे।